ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा शिंदेंचा समाचार घेतलेला आहे। कालच्या विजयी मेळाव्यानंतर विरोधक गोंधळलेले आहेत असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना टोला लगावलाय। तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे डोकं चालत नाही, शिंदे महाराष्ट्राचे राहिलेत का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। दरम्यान शिंदेंची दाढी अफजल खानाची आहे असं देखील राऊत म्हणाले। ज्या डोक्यामध्ये ही सडकी बटाटे भरलेली आहेत त्यांना ते गोंधळलेले आहेत कालच्या विजय मेळाव्यानंतर। विशेषतः दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचं डोकं चालण्याचं झालेलं आहे आणि त्यातून ते अशा प्रकारची विधानं करतायत। ठाकरेंना काय बोलावे सांगावं लागत नाही। मग उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याआधी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, फार मोठी परंपरा आहे। लेखणी आणि वाणीच्या आणि कुंचलाच्या माध्यमातून ठाकरेंनी महाराष्ट्रावरती आपलं साम्राज्य स्थापन केलं। शिंद्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? जे या महाराष्ट्रात येऊन जय गुजरात बोलतात त्यांचं म्हणणं तुम्ही काय त्या गांभीर्याने घेताय? ते का महाराष्ट्राचे राहिले आहेत का? नाही, ते नाही राहिलेत। आज सकाळीच ते त्यांच्या घरामध्ये ढोकळा आणि फाफडाचा नाश्ता करत होते असा कोणीतरी फोटो पाठवलाय मला। आता ते बटाटवडा खात नाहीत, भजी खात नाहीत, बरं कांदापोहे खात नाहीत। आता ते ढोकळा, फाफडा, शेवगाठ्या सकाळीच त्यांनी ते नाश्त्याला बसलेत नातवाबरोबर आणि ते नातवालाही भरवता स्वतःही खात आहे। म्हणजे त्यांनी आपली परंपरा आणि संस्कृती सगळी बदलून टाकली। अरे ती दाढी नकली आहे। ती दाढी कधी अमित शाह कातरतील त्याला कळणार नाही त्या माणसाला। दाढी अर्धी वगैरे काय नसते आणि दाढीचं आम्हाला सांगू नका कौतुक। हा ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी नाही आहे बाबा, हा ती गद्दारांची दाढी आहे, ती अफजल खानाची दाढी आहे, लक्षात घ्या। आणि ती शाहिस्ते खानाची दाढी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं। आणि आता काही पावसाच्या बातम्या समोर येतात। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आलेलं आहे। तर गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलेला आहे। रामकुंड परिसरातील मंदिरं जी आहेत ती सुद्धा आता पाण्याखाली गेली आहेत। तर रामकुंड मंदिरातील मंदिरं जी आहेत ती आता पाण्याखाली गेली आहेत। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात आता वाढ झालेली दिसते। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसानंतर पाण्याची पातळी चांगलीच वाढलेली दिसते। दृश्यांमध्ये आपण बघतो दुतोंड्या मारुती आहे, ज्यावरून पाण्याची पातळी किती आहे किंवा पूर किती आहे सांगितला जातो। तर त्याच्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आलेलं आहे। गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे रामकुंड परिसरात एक तरुण पुराच्या पाण्यामध्ये अडकलाय आणि हा तरुण तब्बल अर्धा तास सिमेंटच्या खांबाचा आधार घेऊन त्या ठिकाणी उभा होता। स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने या तरुणाला बाहेर काढलंय। तब्बल अर्धा तास हा तरुण या ठिकाणी अडकून पडलेला होता। नाशिकच्या रामकुंडमध्ये हा तरुण अडकलेला होता। रेस्क्यू टीमने वेळीच तिकडे पोहोचून या तरुणाला वाचवलेला आहे, रेस्क्यू केलेला आहे। पाण्याचा प्रवाह आपण बघतोय किती वेगवान असा प्रवाह आहे आणि या प्रवाहामध्ये हा तरुण अडकलेला होता आणि तब्बल अर्ध्या तासानंतर या तरुणाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। दोरीच्या सहाय्याने या तरुणाला वाचवण्यात आलं। दरम्यान इकडे पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। धामणी कवडास धरणांमधून सूर्या नदीत 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे सूर्या नदीच्या पाण्याची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतेय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे। राज्यात अनेक ठिकाणी आपण पाऊस बघतोय। पालघरमध्ये सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आणि धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आपल्याला बघायला मिळतो। पालघरमधली सगळी दृश्य आहेत। या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासूनच खरं तर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि धरणात सुद्धा पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे।